यहजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानव पुत्रा, यरुशलेमाची अमंगल कृत्ये तिच्या लक्षात आणून दे. असे म्हण, प्रभू परमेश्वर यरुशलेमास म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत. तुझा बाप अमोरी आणि तुझी आई हित्तीण होती. तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही. तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले नाही. तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही आणि तुला बाळंत्यात गुंडाळले नाही. तुझी करुणा येऊन यातले कोणतेही करावे अशी तुझ्यावर कोणाची दयादृष्टी झाली नाही. तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते. मी तुझ्या जवळून जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले. तेव्हा मी तुला म्हणालो, तू आपल्या रक्तात लोळत आहेस तरी जिवंत राहा. शेतातील रोपाप्रमाणे तुझी वृद्धी होवो आणि तशी तुझी वाढ झाली. तू वाढून उंच झालीस आणि पूर्ण कौमार्य अवस्थेत पोचलीस. तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले, तरी तू उघडी नागडी होतीस. मग तुझ्या जवळून जाताना मी तुला पाहिले. ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती. तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्या बरोबर करार केला आणि तू माझी झालीस. मी तुला पाण्याने न्हाऊन घातले, तुझ्यावरचे रक्त धुवून काढले आणि तुला तेलाने माखले. तुला वेल बुट्टीची वस्त्रे लेविली, उत्तम चरबी जोडा तुझ्या पायात घातला. तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले आणि तुला रेशमी ओढणी पांघरवली. मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातात बांगड्या घातल्या आणि गळ्यात गळसरी घातली. मी तुझ्या नाकात नथ घातली, कानात वाळ्या घातल्या, तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण घातले. तू सोन्या रुपयाने नटलीस. तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम आणि जरतारी यांचा होता. तुला भोजनास सफीट, मध आणि तेलही असत. तू अति सुंदर होतीस आणि तू राजवैभवाला पोचली होतीस. तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले. असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तू तर आपल्या सौंदर्यावर भरवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केलीस. आल्या गेल्या बरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालविलास. तरी मी तुझ्या तारुण्यात तुझ्या बरोबर केलेला करार स्मरून तुझ्या बरोबर सर्व काळचा करार करीन. तू जे सर्व केलेस त्याची मी क्षमा करीन. म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जित होशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस. असे प्रभू परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. परुषी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय? त्याने उत्तर दिले,
तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली आणि म्हटले, ह्या करिता पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ह्यामुळे ती पुढे दोन नव्हेत तर एक देह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यांस म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हास सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्री बरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. तो त्यांना म्हणाला, सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणाला नपुंसक करून घेतले असेही नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.